गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामींना वंदन करून त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे. भारतभूमीचे हे वैशिष्ट्य आहे की आजपर्यंत अनादी कालापासून या भूमीवर भगवंताने सर्व अवतार घेतले आहेत. तसेच संतांनी परंपरा निर्माण करून ठेवली आहे. या भूमीला ईश्वरी शक्तीचे सतत सान्निध्य लाभले असल्याने तिला देवभूमी किंवा तपोभूमी असेही म्हटले जाते. भगवंत येथे सर्वसाधारण 1000 वर्षाने एक अवतार रूप घेऊन अवतरले आहेत. या भारतभूमीवर जन्माला आलेली व्यक्ती अध्यात्म बरोबर घेऊन आलेली असते. ठराविक वेळ आल्यावर हे अध्यात्म प्रगट होऊ लागते. ती व्यक्ती भगवंताच्या सेवेमध्ये येत असते. भगवंताने परदेशात अवतार न घेतल्याने तेथील भूमी पवित्र होऊ शकली नाही. त्यामुळेच तेथे अपवित्र कर्मे म्हणजे स्वैराचार अधिक आढळतो. म्हणून भारताबाहेरील भूमीला भोगभूमी असेच समजले जाते. परदेशी माणसे येथे आल्यावर मात्र सुखात दिसतात. त्यांना येथे आल्यावर प्रेरणा मिळत असते. येथे होणाऱ्या अवतारांमुळे व ईश्वरी शक्तीच्या अस्तित्वामुळेच हे सारे घडू शकते. भा म्हणजे ज्ञान व भारत म्हणजे ज्ञान असलेला देश. या भूमीमध्येच आजपर्यंत भगवंताने मानव जातीसाठी धर्म संस्थापना करून त्याच्याच संरक्षणासाठी वेळोवेळी जन्म घेतलेले आहेत. ऋषीमुनींनी जन्म घेऊन घोर तपश्चर्या करून ईश्वराने स्थापित केलेल्या धर्माचे पालन केलेले आहे. येथे विचारधारा उत्तम ठेवून धर्माप्रमाणे जीवन आचरले तर प्रत्येकाला सुख हे निश्चित लाभते. भारत ही भूमी भाषेच्या फरकामुळे वेगवेगळ्या भागात विभागली गेली आहे असे वाटत असले तरी ती मूलतः एकाच विचारधारणेने आपसात जोडली गेली आहे. त्यामुळे शत्रूचे आक्रमण झाले किंवा राष्ट्रावर इतर कोणतेही संकट आले की भूमी एकसंध होते. त्यातूनच संकटावर मात करण्याची शक्ती निर्माण होते. येथे संकटग्रस्त भागात देशाच्या दुसऱ्या टोकावरील जनताही ताबडतोब मदत पाठवत असते. हे दृश्य महाभारत युद्धापासून दिसत आहे. येथे अनेक पंथ निर्माण झाल्यासारखे दिसत असले तरी सर्व माणसे एकमेकांशी चांगले संबंध राखून आहेत. सध्या कलियुगाच्या अस्तित्वामुळे देशात सर्वत्र गोंधळाची स्थिती शत्रू देशातील काही शक्ती निर्माण करताना दिसतात. या सर्वांचा काहीही परिणाम येथे होणार नाही. त्यातूनच सर्व पंथातील माणसे या आपल्या हिंदू धर्माच्या छताखाली येतील हे मी निश्चितपणे सांगतो. दैनंदिन साधनेतील आजच्या या भागाची पठण सेवा परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. श्री गुरुदेव दत्त.